शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा अभ्यासतोय। कालच्या तासामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरामधली प्रस्तावना, उद्दिष्टे, इतिहास संशोधनाच्या पायऱ्या आणि इतिहास संशोधनासाठी आवश्यक असलेल्या तज्ञ व्यक्तींची माहिती आपण काल अभ्यासलेली आहे। त्यासाठी आवश्यक असलेल्या कोणकोणत्या शाखा आणि संस्था आपल्याला सहाय्यभूत करतात याचाही आढावा घेतलेला आहे। त्यापुढे आज आपण प्रारंभ करतोय इतिहास लेखन। आता इतिहास लेखन नेमकं आपण कशाला म्हणतो तर भूतकाळातील गतकाळातील जे दस्तऐवज आपण मिळवलेले आहेत त्या दस्तऐवजाचा चिकित्सापूर्वक अभ्यास केलेला आहे आणि त्या चिकित्सापूर्वक अभ्यास केल्यानंतर त्याची मांडणी करण्याची जी क्रिया आहे याच क्रियेला आपण इतिहास लेखन म्हणतो। म्हणजे गतकाळातील दस्तऐवज मिळवणे, त्याची चिकित्सापूर्वक तपासणी करणे आणि कालानुक्रमे संगती लावून त्याची मांडणी करणे म्हणजे इतिहास लेखन। आणि ही क्रिया करणारा जो व्यक्ती आहे याला आपण इतिहासकार म्हणतो। म्हणजे हेच दस्तऐवज मिळवणे, त्याची संगती लावणे आणि त्याची व्यवस्थित मांडणी करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण इतिहासकार म्हणतो। या पद्धतीने इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहासकार म्हणजे काय असे वेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात। या वेगळ्या दोन व्याख्या आपल्याला येणं गरजेचं। आता यानंतर इतिहास लेखनाच्या काही परंपरा या ठिकाणी आहे। इतिहास लेखन परंपरा या ठिकाणी कशा पद्धतीनं तर इतिहास लेखनाच्या साधारणपणे दोन परंपरा आहेत, एक प्राचीन परंपरा आणि दुसरी आधुनिक परंपरा। आता प्राचीन परंपरा म्हणजे काय, ज्यावेळेस प्राचीन कालखंडाचा इतिहास आपण लिहितो, ज्यावेळेस प्राचीन कालखंडाची माहिती आपण मिळवतो त्यावेळेस कसल्याही पद्धतीचे लेखी पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीये, कारण त्या कालखंडातील मानवाला लेखन कला उपलब्ध नव्हती आणि म्हणून त्या काळातील समाजाने ज्या काही स्मृती शिल्लक ठेवलेल्या आहेत त्या स्मृतीचा अभ्यास करून किंवा आपल्या वाडवडिलांकडून वडीलधाऱ्या माणसाकडून त्या कालखंडातील माणसाच्या शौर्याच्या ज्या काही कथा सांगितल्या जातात, ज्या काही कहाण्या सांगितल्या जातात, ज्या काही गीत सांगितलं जातं, जे काही पोवाडे सांगितले जातात, म्हणजे पोवाड्याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, कथाच्या माध्यमातून, कहाण्याच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या स्मृतीच्या माध्यमातून जो अभ्यास आपल्याला मिळतो, जो आढावा आपल्याला मिळतो, त्याच्या आधारे जे इतिहास संशोधन केलं जातं, त्याच्या आधारे जे इतिहास लेखन केलं जातं त्याला आपण प्राचीन परंपरा म्हणून ओळखलं जातं। आता दुसरी गोष्ट आधुनिक इतिहास लेखन। या आधुनिक इतिहास लेखनामध्ये म्हणजे प्रचंड बदल झालेला आहे। आधुनिक इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध आहे, कारण अंतिम विश्वासार्ह पुरावे प्राप्त झाल्याशिवाय या ठिकाणी इतिहास लेखन केलं जात नाहीये, म्हणून आधुनिक इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध आहे। आधुनिक इतिहास लेखन मानव केंद्रित आहे, कारण आधुनिक इतिहास लेखनामध्ये प्रश्नांची मांडणी जी केली जाते ती मानवाशी निगडीत केली जाते, त्याच्या व्यवहाराशी निगडीत केली जाते, म्हणून आधुनिक इतिहास लेखन हे मानव केंद्रित आहे असं म्हटलं जातं। दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, आधुनिक इतिहास लेखन हे तर्क सुसंगत आहे। आधुनिक इतिहास लेखन हे तर्क सुसंगत आहे, कारण उत्तराची विश्वासार्हता पूर्ण झाल्याशिवाय, ज्या प्रश्नांची मांडणी आपण केली त्याच्या उत्तराची विश्वासार्हता पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी इतिहास लेखन केलं जात नाही। त्यामुळं आधुनिक इतिहास लेखन तर्क सुसंगत आहे। शिवाय आधुनिक इतिहास लेखन ही जी काही मानवी जीवनाची वाटचाल आहे या मानवी जीवनाच्या वाटचालीचा वेध घेणारा आधुनिक इतिहास लेखन आहे। म्हणजे मानव जातीची उत्पत्ती या पृथ्वी तलावर झाल्यापासून आजपर्यंतचा जो मानव आहे या मानवामध्ये जसा जसा बदल होत गेला त्याचा वेध घेणारा हा आधुनिक इतिहास लेखन आहे।
म्हणून आधुनिक इतिहास लेखनाचा काळ हे शास्त्रशुद्ध आहे, तो मानव केंद्रित आहे, तो तर्क सुसंगत आहे आणि आधुनिक माणसाच्या वाटचालीचा वेध घेणार आहे. अशा पद्धतीचा हा दुसरा कालखंड सांगितला जातो. आता त्याचा पुढचा भाग आहे इतिहास लेखनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास. साधारणपणे युरोप खंडामध्ये या इतिहास लेखनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हायला सुरुवात झाला. 18व्या शतकाच्या नंतर या युरोप खंडामध्ये प्रामुख्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली आणि मग त्या कालखंडामध्ये विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर या इतिहास संशोधनामध्ये करता येईल का याबाबतचा विचार प्रवाह या ठिकाणी सुरू झाला. जे काही दस्तऐवज आपल्याला प्राप्त होतात, ज्या काही सामाजिक जीवनाची वाटचाल आपल्याला तपासायची असते ते विज्ञानाच्या आधारे आपल्याला पाहता येईल का याचा विचार सुरू झाला. म्हणून त्याला म्हटलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास या कालखंडात सुरू झाला. आणि साधारणपणे इथूनच साधारणपणे युरोप खंडामध्ये 1737 मध्ये जर्मनीमध्ये एक वेटिंगिन नावाचं विद्यापीठ या ठिकाणी निर्माण झालं आणि या विद्यापीठामध्ये स्वतंत्र इतिहास नावाचा विषय पहिल्यांदा अभ्यासाला सुरू करण्यात आला आणि नंतर मग इतर विद्यापीठामध्ये हा इतिहास हिस्ट्री नावाचा स्वतंत्र विषय या ठिकाणी सुरू झाला. साधारणपणे हिस्ट्री हा जो विषय आहे किंवा हिस्ट्री हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हेरोडोटस नावाचा इतिहासकार होऊन गेला. या हेरोडोटस नावाच्या इतिहासकाराने सर्वात प्रथम द हिस्ट्रीज नावाचा द हिस्ट्रीज या शीर्षकाखाली एक ग्रंथ रचना त्यांनी केली आणि म्हणून इतिहासाचा जनक म्हणून हेरोडोटसला ओळखलं जातं आणि कालांतराने या युरोप खंडामध्ये अशा पद्धतीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जोड या इतिहास संशोधनाला या ठिकाणी सुरुवात झाली. त्याच काळामध्ये युरोपमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला ॲनेल्स नावाचा एक विचारवंत उदयाला आला आणि या ॲनेल्स नावाच्या विचारवंताने इतिहास संशोधनामध्ये फक्त या ठिकाणी इतिहास सुरुवातीला कशाच्या आधारावर लिहिले जायचं, या ठिकाणचे राजकीय घडामोडी, या ठिकाणचे राजे, या ठिकाणच्या लढाया, या ठिकाणचे महान व्यक्ती यांच्या सभोवतालीच घुटमळणारा हा इतिहास नावाचा विषय होता. तर याच्या पुढे जाऊन तत्कालीन हवामान, तत्कालीन जीवन पद्धती, तत्कालीन संस्कृती, तत्कालीन शेती, तत्कालीन व्यापार, तत्कालीन मानवी जीवन या सगळ्याशी निगडीत इतिहासाची लेखणी किंवा इतिहासाचं लेखन कशा पद्धतीने करता येईल या विचारावर ॲनेल्सने आपले विचार मांडले. पण या कालखंडामध्ये जी इतिहास लेखनाची पद्धती उदयाला आली तिला ॲनेल्स प्रणाली म्हणून ओळखलं जातं. याच कालखंडामध्ये फ्रेंच विदुषी सीमा द बोहा नावाच्या व्यक्तीनं स्त्रीवादी इतिहास लेखनाला प्रारंभ केला. आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या माध्यमातून इतिहासाची केलेली पुनर्रचना. म्हणजे इतिहासाचं लेखन करत असताना फक्त मानव हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवला जायचा. या व्यतिरिक्त स्त्रियांनी केलेली कामकाज या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मांडणी करता येईल या परंपरेला बी या फ्रेंच विदुषीनं या कालखंडामध्ये सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने इतिहासामध्ये अनेक बदल या पाश्चिमात्य लोकांनी त्या कालखंडामध्ये केले. आता इतिहास लेखनामध्ये हे जे सगळे बदल झाले या ज्या काही वेगवेगळ्या या ठिकाणी संशोधनाला प्रारंभ झाला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या विचारवंतांनी कार्य केलेलं आहे त्या विचारवंताचाही या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. तर कोणकोणत्या विचारवंताच्या विचारामुळं या इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रामुख्यानं बदल झाला आणि महत्वाची कामगिरी त्यांनी बजावली त्याबाबतचा आढावा आपण या ठिकाणी प्रामुख्यानं घेऊ. साधारणपणे हे महत्वाचे विचारवंत जर आपण पाहिले तर पहिले विचारवंत या ठिकाणी सांगितले जातात रेने देकार्त. आता रेने देकार्त यांनी हे रेने देकार्त फ्रान्स विचारवंत म्हणून ओळखले जातात. यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड नावाची ग्रंथरचना केली आणि या ग्रंथरचनेमध्ये त्यांनी एकच संदेश दिला की जो ऐतिहासिक पुरावे तुम्ही प्राप्त केलेले आहेत, दस्तऐवज प्राप्त केलेले आहेत, त्या दस्तऐवजाच्या अंतिम सत्यापर्यंत तुम्ही पोहोचेपर्यंत इतिहासाचं संशोधन पूर्ण झालं असं समजायचं नाही. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचल्यानंतरच त्याचं लेखन व्हावं याच्यावर यांनी प्रकाश टाकलेला. दुसरे विचारवंत पॉल्टे हे देखील फ्रान्स विचारवंत म्हणून ओळखले जातात. यांनी कॅन्डिन नावाची ग्रंथरचना या ठिकाणी केली आणि या ग्रंथरचनेमध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की या ठिकाणी त्या सर्वाधिक या ठिकाणी जो इतिहास लेखन केलं जातं हा मानव केंद्रित या ठिकाणी असावा.
म्हणजे मानवाच्या सर्वांगीण अंगाचा विचार या इतिहास लेखनामध्ये व्हावा. आणि म्हणून या व्हॉल्टियरला आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून ओळखलं जातं. कारण इतिहास लेखनामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानावा आणि त्यांच्या सर्वांगीण अंगाचा विचार करून इतिहासाची पुनर्रचना करावी अशा पद्धतीचा सिद्धांत यांनी या ठिकाणी मांडला. म्हणून आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून व्हॉल्टेयर यांना ओळखलं जातं. पुढचे विचारवंत जॉर्ज विल्यम किंवा फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे देखील फ्रान्स विचारवंत म्हणूनच ओळखले जातात. यांनी रिझन इन द हिस्ट्री नावाची ग्रंथरचना केली आणि खऱ्या अर्थानं यांनी जे ग्रंथरचना करत असताना एक सिद्धांत मांडला, त्याला द्वंद्ववादी सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कुठलेही आपण पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याचं संशोधन करत असताना, लेखन करत असताना, त्याची सत्यता पडताळून पाहत असताना दोन परस्पर विरोधी विचार त्या ठिकाणी मांडावे आणि दोन परस्पर विरोधी विचार मांडून अंतिम सत्यापर्यंत आपण पोहोचावं अशा पद्धतीचा सिद्धांत यांनी या ठिकाणी मांडला. त्यानंतर लिओपोल्ड रांके हे जर्मन विचारवंत म्हणून ओळखले जातात. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री नावाचा ग्रंथ यांनी या ठिकाणी लिहिला. यांनी फक्त काल्पनिकतेवर टीका केली, कारण अनेक इतिहास हे काल्पनिकतेवर आधारलेली आहे. म्हणून इतिहासामध्ये काल्पनिकतेला संधी न देता सत्यता पडताळूनच इतिहासाचं लेखन करावं या पद्धतीचे विचार त्यांनी मांडले. त्यानंतर कार्ल मार्क्स हे देखील एक जर्मन विचारवंत म्हणून ओळखले जातात. दास कॅपिटल नावाची ग्रंथरचना त्यांची आहे. यांचा साधारणपणे जे विचार आहेत हे वर्ग संघर्षावर आधारलेले आहे. या समाजामध्ये एक आहेरेचा वर्ग असतो आणि एक नाहिरेचा वर्ग असतो आणि आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हा समाज सातत्याने झगडत असतो, झटत असतो. कोणता समाज कोणावर अन्याय करत असतो आणि यामधून वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी इतिहास हा वर्ग संघर्षावर आधारलेला आहे. या पद्धतीचे विचार कार्ल मार्क्स यांनी या ठिकाणी मांडले. त्यानंतर मायकेल फुको हे फ्रान्स विचारवंत या ठिकाणी आहेत. यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ज्ञानाचं पुरातत्व या पद्धतीचा सिद्धांत मांडलेला. ज्ञानाचं पुरातत्व म्हणजे काय की इतिहास लेखन करत असताना मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था या बाबीचाही इतिहास लेखनामध्ये समावेश व्हावा या पद्धतीचा विचार या मायकेल फुको यांनी या ठिकाणी मांडला, ज्याला या ठिकाणी ज्ञानाचं पुरातत्व म्हणून ओळखलं जातं. या पद्धतीनं या सगळ्या विचारवंतांनी पाश्चात्य इतिहास लेखनामध्ये मोलाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली होती. म्हणून या विचारवंताची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. इथं हा पाठ संपलेला आहे. या खाली दिलेल्या सर्व स्वाध्यायाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.